नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आज मी आलो आहे प्राधिकरण महोत्सव जो की भरला आहे सिटी प्राईड ग्राउंड निगडी या ठिकाणी। ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला निगडी महोत्सव असे भव्य आणि दिव्य गेट व तसेच बॅनर पाहायला मिळतात। या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला एका छताखाली अवेलेबल आहेत। काय तुम्ही फर्निचरच्या शोधात आहात का? आपल्या घरासाठी जर तुम्हाला सुंदर व एकापेक्षा एक उत्तम फर्निचर हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी नक्की विजिट करा। या ठिकाणी तुम्हाला लाकडापासून बनवलेल्या एकापेक्षा एक उत्तम प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतील, ज्या पूर्वीच्या काळी लोक वापरत असे। तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात आणि कुठल्याही फोटो शॉप दुकानात गेलात तर तुम्हाला रेग्युलर टाईपचे फोटो फ्रेम्स पाहायला मिळतील, पण जर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करत असाल तर तुम्हाला एकापेक्षा एक भारी फ्रेम्स मिळतील। यात्रा असो की महोत्सव, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला महिला वर्गांसाठी काहीतरी वस्तू पाहायला नक्की मिळतील। मग हा महोत्सव सुद्धा अपवाद कसा ठरेल? मुलींच्या कपड्यांचा टाईप व व्हरायटी किती प्रकारच्या असतात ते मला या ठिकाणी गेल्यावर कळाले, कारण की या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक टाईपचा पॅटर्न पाहायला मिळेल। जर तुमचं लग्न झालं असेल तर कृपया तुम्ही आपल्या बायकोसोबत येऊ नका, कारण जर तुम्ही बायकोला सोबत घेऊन आलात तर या ठिकाणी तुमचा प्रचंड पैसा खर्च होईल, हे मात्र नक्की। सॅन्डल असो, चप्पल असो किंवा इतर काही बूट असो किंवा इतर काही टाईप असो, तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे बूट्स किंवा सॅन्डल पाहायला मिळतील। बाकी काय पण म्हणा, पण या भावाची मार्केटिंग स्टाइल खूप आवडली। फर्स्ट इसका प्लेट, छोटा प्लेट आएगा, आप यहाँ स्क्रू से ज्वाइंट आएगा। इसका प्लेट जो आपका आएगा पूरा वन पीस पे रेडी आएगा, कहीं से भी ज्वाइंट नहीं रहेगा, एक ही पीस में प्लेट बना हुआ है, ज्वाइंट नहीं। दूसरा इसका मटेरियल, ये पूरा अनब्रेकेबल रहता है, कैसा भी आप यूज कीजिए, कभी हाथ से छूट गया, गिर गया नीचे तो आपका क्रैक ब्रेक नहीं होगा, खराब डैमेज नहीं होगा, कैसा भी आप यूज कीजिए। तीसरा, इसको आपको ऐसा नॉर्मली, ये देखिए एक सिंगल फिंगर से चलाना, तो कोई भी वेजिटेबल डाल के सिंगल फिंगर नॉर्मल तरीके से यूज करना नॉर्मली। कभी घर पे बाई चांस गुस्सा आ गया भैया के ऊपर तो सारा गुस्सा एक शॉपर के ऊपर एक बैठ निकाल नया पीस में दिखाओ ऐसा। लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे टॉयज पाहायला मिळतील। हाँ 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 दिसलं बाबा, माणसांसाठी काहीतरी वस्तू दिसली। हाँ तर तुम्हाला तुमच्यासाठी छान प्रकारे वॉलेट घ्यायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी विजिट करू शकता।
हा एकमेव स्टॉल मला पुरुषांसाठी वाटला, कारण की या ठिकाणी आपल्याला लागणारे जसे की बेल्ट, हँड ग्लोव्ज असो किंवा इतर काही गोष्टी असो त्या सर्व इथं अवेलेबल होतात. हा एकमेव स्टॉल मला आपल्या मराठी माणसाचा दिसला, कारण बाकी इतर सर्व स्टॉल हे इतर भाषिकांचे होते. आपली मराठी लोक एकमेकांचे पाय खेचतात ही म्हण मी मोडून काढली आणि याच्याकडून मुद्दाम काहीतरी घेतले. आणि हा आहे आजचा शेवटचा सेल, आणि हा सेल मला प्रचंड आवडला, कारण की या ठिकाणी तुम्ही कुठलीही वस्तू फक्त 30 रुपयात घेऊ शकतात. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.